अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिक भीषण होत चाललंय। इराणनं इस्रायलवर हल्ले सुरूच ठेवलेत। इस्रायलला हल्ले नवे नाहीत, मात्र भविष्यात जर इस्रायलच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झाला तर वापरण्यासाठी इस्रायलने एक शेवटचा महाभयंकर पर्याय राखीव ठेवलाय आणि तो म्हणजे सॅमसन पर्याय। पाहूयात काय आहे हा सॅमसनचा सिद्धांत। इस्रायल हा देशच मुळी संघर्षातनं निर्माण झाला। दुसरं महायुद्ध संपायच्या सुमारास जगभरात अनेक नवी राष्ट्र जन्म घेत होती। त्याच काळात जगभरातल्या जूनच्या चळवळींच्या रेट्यानं मध्य पूर्वेतल्या अरब राष्ट्रांच्या गर्दीत पॅलेस्तीनच्या भूमीवर इस्रायलचा जन्म झाला। पण जन्मापासूनच इस्रायल आणि अरब राष्ट्रांमध्ये अनेकदा संघर्ष झाले। यात प्रामुख्यानं सांगायचं तर 1948चा इस्रायल आणि अरब संघर्ष आणि 1967चं 6 दिवस चाललेलं इस्रायल आणि इजिप्त, सीरिया, जॉर्डन, लेबनॉन, इराक यांच्यातलं युद्ध यांचा संदर्भ लक्षात घ्यावा लागेल। हे सांगायचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेलं अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातलं युद्ध 13 दिवस झाले तरी हे युद्ध शांत होण्याचं नाव घेत नाहीये। त्यातच इराणकडून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा सुरूच आहे। इस्रायलच्या आयर्न डोम आणि तत्सम क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरत आहे। याच पार्श्वभूमीवर जर इस्रायलच्या अस्तित्वाचाच प्रश्न उपस्थित झाला तर देश संपण्याची स्थिती निर्माण झाली तर काय होणार? आपल्या केरळ राज्याच्या निम्म्यापेक्षाही कमी क्षेत्रफळ असलेल्या इस्रायल समोर शत्रू असलेले अरब देश हे आकार आणि संसाधनं, धार्मिक एकीच्या बाबतीतही मोठे आहे। त्यासाठीच इस्रायलचं शेवटचं ब्रह्मास्त्र आहे सॅमसन सिद्धांत। प्राचीन इस्रायलमधल्या दैवी शक्तींचा पुरुष होता सॅमसन। तत्कालीन पॅलेस्टिनी लोकांनी सॅमसनला पकडलं होतं आणि स्थानिक न्याय मंदिरात त्याला आणून त्याचे डोळे काढून हालाल करून त्याला न्याय मंदिराच्या खांबांना बांधलं। अखेरचा पर्याय म्हणून सॅमसननं पॅलेस्टिनी नागरिकांना आपल्या अवस्थेबद्दल दोष दिले आणि आपल्या प्रचंड शक्तीने न्याय मंदिराचा स्तंभ उकडून टाकले। त्यामुळे सॅमसनचा मृत्यू झालाच, पण मंदिरातील अन्य सर्व पॅलेस्टिनी लोकही ठार झाले। याच मिथकावर आधारित आहे सॅमसन सिद्धांत। अमेरिकन ज्यू पत्रकार सिमोर हर्श यांनी आपल्या 1991च्या या पुस्तकामध्ये हा शब्दप्रयोग पहिल्यांदा केला। इस्रायलवर जर आपली भूमी सोडण्याची किंवा मोठी लोकसंख्या गमावण्याची वेळ आली तर सॅमसन सिद्धांताचा अवलंब केला जाईल। या अंतर्गत इस्रायल आपल्याकडच्या सर्व अस्त्रशस्त्रांचा अनिर्बंध आणि सर्वदूर वापर करेल। इस्रायलकडे जवळपास 80 ते 100 अण्वस्त्र आहे। 100 ते 200 अण्वस्त्र बनवण्या इतकं प्लुटोनियम आहे। इस्रायल अण्वस्त्र प्रसारबंदी करण्याचा समर्थक नाही। इस्रायलकडील अण्वस्त्रांची जाहीर माहिती नाही। वेळ आल्यास इस्रायल या अण्वस्त्रांना मध्य पूर्वेतल्या आपल्या शत्रू राष्ट्रांविरोधात वापरू शकतो। हा हल्ला इतका तीव्र असेल की इस्रायल संपेलच, पण अरब राष्ट्रांमध्ये महाप्रचंड विध्वंस होईल। इस्रायलने सॅमसन सिद्धांताचा वापर केल्यास मध्य पूर्वेमध्ये मृत्यूचं थैमान पाहायला मिळेल। इथले तेल साठे नष्ट झाल्यानं किंवा त्यांचा परिसर किरणोत्सर्ग प्रवण म्हणजेच रेडिओ ऍक्टिव्ह झाल्यानं जगाचे तेलाचे प्रमुख स्रोत संपतील। मध्य पूर्वेमध्ये इस्रायलने मोठ्या संख्येने अण्वस्त्र वापरल्यास जगभरात आणीबाणी निर्माण होऊ शकते। होमुर्जची सामुद्रधुनी, सुएल कॅनल, बाब ए मंदेब सामुद्रधुनी या आणि अशा युरोप, मध्य पूर्व आणि आशिया खंड यांना जोडणारे व्यापारी जमिनी समुद्री मार्ग प्रभावित होतील। म्हणजेच इस्रायलनं सॅमसन सिद्धांत वापरला तर सारं जग वेठीस धरलं जाईल आणि त्याची भीषण किंमत बराच काळ मोजावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।